नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज इथे मी हे सिल्क कापड घेतलेलं आहे. त्याचे 2 पीस आहेत. तर त्याचं मेजरमेंट आपण बघू शकतो. तर कपड्याची उंची जी आहे ती 23 इंच आहे आणि कपड्याची रुंदी आहे 16 इंच. म्हणजे 23 बाय 16चे हे 2 पीस घेतलेले आहेत. याला आपण फोम अस्तर काही यूज करणार नाही आहेत. सिंगल कपड्यापासून आपण ही शॉपिंग बॅग बनवणार आहोत. तर इथे मी अशा पद्धतीने फोल्ड केली माझ्या साईडनं. 23 इंच उंची असल्यामुळे मी ते 7 इंचावर मार्क केलं आणि 23 इंचाच्या आत म्हणजे 20 ते 22 पर्यंत असेल तर 6.5 पर्यंत करायचं आहे. तर खाली 2 आणि वरती 3 इंचावर मी मार्क केलेलं आहे आणि ते राऊंड शेपमध्ये मार्किंग केलेलं आहे. तिथं आपण हा कपडा कट करून घेणार आहोत. या बॅग वापरायला खूप इझी आणि कॅरी करायला पण खूप सोप्या आहेत. छोटीशी घडी होते. तर पुढे बघा तुम्ही हा व्हिडिओ. तर इथे मी उलट साईडला असं मार्क करून घेतलेलं आहे उलट्या साईडनी. तर वरचा जो भाग आहे तो सुलट आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे फोल्ड करून वरची बेल्ट साईड आपल्याला शिवून घ्यायची आहे. तिथे वरच्या साईडला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही पीसला. तर वरचा भाग आपण इथे शिवून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो राऊंड दाखवते मी वरचा साईडचा, तर तिथे आपल्याला बारीक असा बारीकशा शेप फोल्ड करून शिवायचा आहे. असं राऊंड फिरून आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर दुसऱ्या पीसला पण आपण शिवून घेणार आहोत या ठिकाणी. अतिशय असा बारीक रोल करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आतल्या साईडचे छोटे राऊंड आहेत ते आपण शिवून घेणार आहोत. छोटेसे गोल आहेत ते आपण या साईडनं आपण शिवून घेणार आहोत. खूप सिंपल आणि झटपट होणारी बॅग आहे ही. आपल्याकडे बरेच कपडे असे शिल्लक असतात, त्याचा आपण अशा पद्धतीने उपयोग करू शकतो. त्यानंतर हे कपडे आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत. दोन्ही पीस तिन्ही आपल्या 3 बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आतल्या साईडने एखादा पॉकेट पण लावू शकतो. मी अशीच बॅग 3 कंपार्टमध्ये पण शिवून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर इथे आपले 3 भाग शिवून झालेले आहेत तिन्ही साईडला. तर आता आपल्याला इथं फोल्ड करून कॉर्नर्स कट करून घ्यायचे आहेत. तर इथं आपल्याला 2 बाय 2 इंचाचे स्क्वेअर आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत.
त्यानंतर एक कॉर्नर आपल्या इथे शिवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. यावर डबल स्टिच करून घ्यायचं आहे. सुंदर अशी ही छोटीशी घडी होणारी बॅग आपली शिवून झालेली आहे. तर इथे एक छोटंसं आपण जे कपड्यातून कट केलेला जो कपडा उरलेला होता त्याचंच आपण इथे पॉकेट तयार करून घेत आहोत. एक बाजूचा काठ शिवून घ्यायचा आहे. तर ते एक साईडचा मी असा काठ शिवून घेत आहे. त्यानंतर आपल्याला तिन्ही साईड आपल्याला असं स्टिच करून घ्यायचे आहेत. एक बाजू राहिलेली आहे ती आपण इथे स्टिच करून घेत आहोत. तर हे पॉकेट इथं आपलं तयार झालेलं आहे छोटंसं. तर ते पॉकेट आपण बेल्टच्या साईडला म्हणजे सेंटरला तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे बघू शकता. इथं पिशवी मी सुलट करून घेतलेली आहे आणि आतल्या साईडनं आपल्याला इथं सेंटरला हे पॉकेट आपल्या इथे जॉईंट करायचं आहे. म्हणजे फक्त वरचा भागच आपल्याला जॉईंट करायचा आहे. इथे दाखवते हे असंच पॉकेट आतल्या साईडनं मोकळं असेल. फक्त वरची जी साईड आहे इथे 3-3.5 इंचाची तेवढी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि साईडनं लॉक करून घ्यायचं आहे. लॉक म्हणजे थोडीशी मागे पुढे स्टिच करायचं आहे म्हणजे शिलाई पक्की होते. आता याची आपण घडी पाहू शकतो कशा पद्धतीने आपण घडी घालणार आहोत. सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. तर पॉकेट हे बाहेरच्या साईडनं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही घडी करायची आहे छोटीशी. असा रोल करून त्या पॉकेटमध्ये ही पिशवी ठेवायची आहे आतमध्ये. खूप छोटीशी अगदी मुठीत बसणारी ही पिशवी आहे. इझिली आपण पर्समध्ये किंवा खिशामध्ये कॅरी करू शकतो. तरी सुंदर अशी पिशवी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही सुंदर अशी बॅग अशा पद्धतीने दिसते आपण सामान भरल्यानंतर. ह्यात 8 ते 10 किलो सामान किंवा भाजीपाला व्यवस्थित बसतो यामध्ये. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.